आहेत. आणि म्हणून तुम्ही अजूनही कल्पना करा आपली परंपरा कशी, कशा पद्धतीने आपली परंपरा चालते. लग्नाच्या दिवशीच सगळे दागिने बाहेर काढतात आणि डाकू त्या दिवशीच येतात. म्हणून त्या काळामध्ये अशी प्रथा आहे. बघा भारतीय संस्कृती कशी आहे. लोक अंधश्रद्धाळू समजतात, हा भाग सोडून द्या, कारण ते आंधळे त्यांना दिसणार तरी काय. मग लग्नाच्या दिवशी जो नवरदेव असतो तो घोड्यावर बसून येतो. आजही येतो, तो भाग सोडून द्या. आज त्याला आणतात घोड्यावर बसून. पण त्या काळामध्ये कमरेला खंजीर असायचं, तलवार असायची, टोप असायचा डोक्यावर, फेटा, आणि पोझिशनमध्ये असायचं, आणि नवरी सजलेली असायची. जर डाका पडायचा अंदाज आला तर ह्या नवऱ्याने नवरीची इज्जत आणि तिला पळवून नेऊ नये, तिचे दागिने नेऊ नये म्हणून किमान नवऱ्याला रेडी पोझिशनमध्ये ठेवणं म्हणजे घोड्यावर बसवू नये. मग त्याच्या कमरेला ते लावलेले तलवार वगैरे, आणि त्यांनी त्या मंडपात आल्याबरोबर त्यांनी मुलीला बसवायचं डाका पडल्याबरोबर आणि घोड्यावर घेऊन निघून जायचं. त्या काळात तेच तेवढंच एक साधन होतं घोड्याचं. आता हे गाढवा असे का करतात मला नाही माहिती, पण त्या काळातली ती संस्कृती आहे की मुलीचा बचाव झाला पाहिजे, मुलीची इज्जत वाचवली पाहिजे, मुलीला डाकुनी पळवून नेऊ नये. म्हणून रेडीमेड घोड्यावर बसलेला जो नवरदेव असायचा, जसं वातावरण दिसलं की त्याला बसवायचे, तो घेऊन जा, आम्ही आमचं मागच्या मागं काही पाहू, पण मुलीची इज्जत वाचली पाहिजे. ती परंपरा झाली. दिंडीमध्ये सुद्धा तसंच आहे. आपली जी परंपरा आहे ना, आपण भजन करत 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 जातो पंढरपूरला. त्या काळात दुसरं साधनच नव्हतं. मग का जातो? आपल्याकडे पताका असते, टाळ असतात, वाजत वाजत जातो. त्या काळात जंगल होते. पूर्वी जर एखाद्या माणसाने संकल्प केला काशीला जायचा, तर लोक 10व्याला जसं रडायचे, मैतीला जसं रडायचे, तसं तो माणूस गावातून जाताना काशीला जाताना रडायचे. का की तो काशीला गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. खरं आहे ना, किती राज्य ओलांडायचे, किती किलोमीटर पायी त्याला लांब जायचे. भाषा वेगळी, जंगलामध्ये जेवण मिळतं का नाही, पशुपासून वाचतो का नाही, परत येतो का नाही. म्हणून आपल्या मराठीमध्ये ती म्हण केली, काशी केली म्हणून. काशी केली शब्दाचा अर्थ संपला की आता तो जिवंत राहिलेला नाही, अशी प्रथा आहे ती आपल्या काळामध्ये. भारतीय संस्कृतीशी रिलेटेड काही संस्कृती आहेत. मग जेव्हा वाजत गाजत दिंडी जाते पंढरपूरला, त्याचे 2-3 फायदे होतात. हे डाकूसुद्धा डोंगराने बसलेले असतात. मग त्याला लांबून वऱ्हाड आला असं वाटू नये म्हणून त्या पताका असतात. आणि वाजत गाजत जात असताना जे आसपास श्वापदं पडलेले आहेत, विंचू साप काही रस्त्याने पडलेले आहेत, आवाज आला की ते निघून जातात, रस्ता मोकळा करतात. म्हणून ते भजन करत 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 भेने पळती यमकिंकर म्हणजे वरचे यमकिंकर नाहीत. हे साप, विंचू, श्वापद हे यमकिंकर आहेत. विठ्ठला यांच्यापासून तो सुरक्षा होते. ते आता प्रथा झाली. पुढं भविष्यामध्ये काय करावं काय नाही त्याची प्रथा निर्माण झाली. म्हणून आपल्यामध्ये काय भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रथा आहे. कशा करता आपण दिंडी करतो, कशा करता नवरदेव लग्नात बसवतो, हे सगळी प्रथा आहे. आणि हे सगळं करत असताना जे काही आपण आयुष्यात कमवलेलं असतं त्याचं प्रगट करण्याचा टाईम असतो. आणि जर तुम्ही प्रगट केलं नाही तर तुम्हाला आनंदच येत नाही. काही काही बायांच्या घरामध्ये 300-300 साड्या आहेत. बरं, मी कमी बोलत असेल, पण किमान असं गृहीत धरा 2-4 कपाटं भरलेलेच आहेत, तरी पण त्यांना असं वाटतं एक साडी डबल नाही वापरायची. किती कपाटं भरले असतील त्यांचे त्यांना माहितीत. आणि ती जागेवर कुसते बिचारे. नंतर मग ती भारी घेतलेली साडी 5-10 वर्ष कुजवते आणि मग दान करते. त्या दाखवल्यानंतर आनंद येतो. हा संसाराचा नियम आहे. याला प्रदर्शन म्हणतात. म्हणून तुम्ही आपण संसारामध्ये बघा, तुम्ही दागिने वगैरे वगैरे, तसं भोगल्याचा आनंद जर अनुवादित नाही केला तर त्याचा आनंद येत नाही. तुम्ही अमेरिकेला गेलात, तुम्ही तीर्थयात्रेला गेलात,
मित्राला जर तुम्ही सांगितलं नाही आणि चर्चा नाही केली तर आनंद येत नाही त्याच्यामध्ये. आणि ह्याला मनुष्य अपवाद नाहीत. विठ्ठल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मनातलं सगळं सांगावंसं वाटतं प्रत्येकाला, पण विश्वासू मित्र भेटला पाहिजे. संसारातली अडचण विश्वासू मैत्रीण भेटली पाहिजे. लपून ठेवावंसं काही वाटत नाही, प्रगट करावंसं वाटतं. म्हणून ज्यावेळेस गीता सांगितली तिथे हा शब्द वापरलेला आहे, ए हृदयीचे ते हृदयी घातले. अर्जुनाचे तुझ्यापासून आजपर्यंत लपवून ठेवलं होतं मी, पण तू माझा विश्वासू मित्र आहेत, आवडता मित्र आहेत. आता काही लपवून ठेवावं असं वाटत नाही, काढावं असं वाटतं. विश्वास संपादन करायला 50 वर्ष लागले अर्जुनाला. ज्यावेळेस गीता ऐकायला बसला त्यावेळेस 80 वर्ष वय होतं. आणि सांगणाऱ्याचं कोण बोलतं रे? विठ्ठल विठ्ठल. सांगणारा भगवान श्रीकृष्ण 100 वर्षाचा आणि जो ऐकणार आहे अर्जुन तो 80 वर्षाचा. इतकं विश्वासाचं नातं आहे. आणि मग जे काही जीवनातले सुखदुःख आहेत ते असं अनुवाद हलकं वाटतं माणसाला. खूप दुःख झालेलं आहे तर बोलल्याने हलकं होतं, तसं सुख वाढतं बोलल्याने. पण नाही, आता तुम्ही सगळ्या बाया आहेत, सगळे ऐकणारे आहेत, तुम्हाला माहिती आहे का काही चांगली गोष्ट आहेत ना जवळच्या नातेवाईकाला सांगत नाहीत तुम्ही. लग्न जुळलं तरी सांगत नाहीत, पक्क होऊ द्या म्हणतात. फ्लॅट विकत घेतला, जमीन विकायला काढली, नाही सांगत. जवळच्या माणसावर विश्वास नाही. आणि एकदम जर जवळचा असेल ना हळूच कानात जाऊन सांगणार त्याला, आज असं असं झालंय बरं का, आमच्या नवऱ्यांनी एवढा घपला केलाय, एवढं कमवून आणलेत. ते राहवतच नाहीत, आतला आनंद राहवत नाही. त्याला फक्त विश्वास लागतो. आणि मानवी जीवनात जर सगळ्यात कमतरता असेल ना जगण्यामध्ये, विश्वास नाही. मुलाचा आईवर विश्वास नाही, आईचा मुलावर विश्वास नाही, बापाचा नाही. जर इतक्या रक्तातल्या नात्यामध्ये विश्वास नाही तर भावकीवर काय विश्वास ठेवणार, परकीयांवर काय विश्वास ठेवणार. म्हणून जग आज जे अशांत आहेत त्याचं मूळ कारण विश्वास. मूळ कारण विश्वास नसणे, मूळ कारण. कुठेही जा, अहो तुम्हाला कल्पना नाही अजून, जेव्हा बाहेर जातात माणसं ना तर त्या तिजोऱ्या आहेत, विठ्ठल विठ्ठल फार पडद्यामागचे येते. विठ्ठल तर तुम्ही आजही बघा, जेवढे आता तरुण पोरं मोबाईल वापरतात ना, ते पासवर्ड म्हणजे काय, सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय, विश्वास नाही, दुसरं काय. वेबसाईट आहेत, बँकेची वेबसाईट आहेत, बँकेच्या साईट, काय विश्वास. म्हणून सगळ्यात जास्त भर आता सिक्युरिटीवर आहे. एक ज्ञानेश्वरी ऐकणारे एक माणूस होता, सिक्युरिटीची कंपनी त्याची. सिक्युरिटी, मी त्याला विचारलं नेमकं काय करतो, काय नाही, ज्यांनी बँक उघडली, ज्यांनी हे केलं त्याला मी सिक्युरिटी देतो. म्हणलं तुझ्यावर विश्वास आहे का नाही, म्हणे आमच्यावर ठेवून न ठेवून काय करणार तुम्ही. म्हणून पासवर्ड असेल किंवा काय असेल ही सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे अविश्वास. विठ्ठल विठ्ठल. तुमचं नशीब आहे बरं का, विक्षेप वगैरे होऊ देऊ नका. एक 5 मिनिटांमध्ये जे काय असेल ते बघा, नाही तर बाकीच्या लोकांना ऐकू देणार नाहीत पोरं. विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा विषय माझ्या हातून गेला ना तर मला सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही विषय. म्हणून एकदम शांतपणाने जर ऐकलं तर तुम्हाला चांगलं कीर्तन ऐकायला मिळेल. फक्त बोलू नका, कारण की फ्रेश कीर्तन आहेत, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून ते बाहेर निघतात. घेऊन जा ना बाई.
एवढे लहान पोरं घेऊन कीर्तनाला येते म्हणजे घरी राहत नाही म्हणून तर पाठवलेत नाही इकडं. करणं ज्याला म्हणतो आपण सिक्युरिटी. तसं एक विश्वास नावाचा प्रकार आहे तो पाहिला जातो. या अभंगामध्ये जो सुख अनुभवले ज्ञानोबारायांनी, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी, त्याचा अनुवाद कुणाकडे करावा हा एक विश्वासाचा प्रश्न आहे. आणि काही काही बारीक बारीक गोष्टी असतात, खोडी ज्याला म्हणतो आपण. प्रत्येक माणसामध्ये व्यंग असतं. प्रत्येक कितीही मोठा माणूस असला ना त्याचं एक छोटं व्यंग असतं. बायको समजदार असेल तर ती सांगणार नाही. मराठी कळली का? आई नाही सांगत. आई गुण सांगते, दोष सांगत नाही. पण कधी कधी मित्र बायको हे जे असतात ना त्याला व्यंग. प्रत्येक माणसामध्ये एक उणीव असतेच. सगळ्या अंगाने माणूस चांगला झाला तर त्याला देव म्हणावा. उणीवच नाहीत. लोक देवाची उणीव काढतात तर माणसाची सोडून द्या. एक व्यंग असतं, एक कमजोरी असते, एक वीक पॉईंट असतो, तो झाकायचा असतो. आणि तो मित्र झाकत असतो. कितीही काही झालं तर मित्राला कापलं तरी ते रहस्य बाहेर निघत नाही. त्याला मित्र म्हणतात. तो भेटावा लागतो हा भाग सोडून द्या. जेवढे जगातले चांगले ग्रंथ आहेत ना हे मित्राच्या संवादातले. गीता जगातलं श्रेष्ठ तत्वज्ञान आहेत. पण त्याचा जर बांधा पाहिला आपण तर दोन मित्राचा संवाद येतो. आणि त्या संवादाने जगाचं कल्याण झालं. अर्जुन आणि मित्र होते. आपत्ती काय आली हा महत्त्वाचा भाग नाही. आपत्ती काय अर्जुनावरच येते, तुमच्यावर येत नाही का? म्हणून एक नातं आहे. कुठेतरी प्रगट दुःख का होईना प्रगट, आणि ते पूर्ण ओरिजिनल दुःख प्रगट करावं वाटतं. कसा त्रास दिला, काय दिला. स्त्रियांच्या बाबतीत तर एवढं आता स्त्रिया फार मोकळ्या झाल्यात. 20-21 वर्षापासून सासू घाबरायला लागली. आता जुन्या काळामध्ये स्त्रियांची हिंमतच नव्हती. त्याचं नावच आहे सासूरवास. सासूरवासचा अर्थ बायांना खूप चांगला समजून सांगतो बरं का. पूर्वी मुलीचे लग्न होत होते, आता बायांचे लग्न होतात. 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाच्या मुलीच्या दरम्यान तिला कन्या म्हणतात. मग भारतीय संस्कृतीमध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न करायचे. आता ती 8 वर्ष आईच्या सान्निध्यात राहिलेली मुलगी जेव्हा ती 9-10 वर्षाच्या वेळेस नांदायला जाते तर त्या सासूची इच्छा असते की मुलाचा संसार करता यावा म्हणून ती शिकवते. आणि त्या शिकवणाऱ्या ती सासूरवास समजते. लक्षात येतं का? आपल्या मुलाची बायको ही चांगली असावी, स्वयंपाक करता यावा, काटकसर करता यावी, मुलाचा संसार करता यावा. कोणत्या आईला वाटत नाही बरं जी आज सासू झाली सून आहे तिला पण वाटतं ना आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा. पण समजण्यामध्ये फरक पडतो. कारण की तिचं बालवय असतं, 9-10 वर्षाची असते. तिला तीच कळत नाही मी कोण आहे. तर संसार म्हणजे काय कधी कळणार. आणि त्या काळामध्ये पहाटे उठून पाणी भरणं, गिरण्या नव्हत्या. आता किती बाया भाग्यवान आहे बरं. येताना कामावून येताना नवरा दळून आणतो, किती भाग्यवान आहेत. पूर्वी गिरण्या नव्हत्या, घरी दळावं लागायचं, सासूबरोबर हात करावं लागायचं, गावरान खायला मिळायचं, शेती करावं लागायची. घर आणि दार याला संसार म्हणतात. घर बाईंनी सांभाळायचं असतं, दार पुरुषांनी सांभाळायचं असतं. दाराच्या बाहेर जेवढ्या गोष्टी असतात त्या कोणाच्या असतात. आणि आत्ताच्या काही स्त्रिया मला भेटल्या नवीन मुंबईमध्ये. महाराज ही जरा जुना काळ गेला आहे, आम्ही स्वतंत्र आहोत. म्हटलं चुकीची कल्पना आहेत. जे हत्याकांड आणि बलात्कार घडतात ना ते केवळ तुम्ही स्वतःला अतिसुशिक्षित समजतात म्हणून होतात. नाही पुरुषाची चूक नाही का, ती चुकलेलेच आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. त्यांचं निसर्गतः तसं बनवलेलं आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ते चांगले वागावेत तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो खूप चांगले पुरुष संसाराच्या कामाचे नसतात, ते तुकोबराय होतात. कळते? खूप चांगले पुरुष संसाराच्या. मुंबईला प्रवचनं चालायची माझी घाटकोपरला, 87-88ची गोष्ट आहे. थोड्या बाया जास्त असायच्या. तर मी बाईला विचारलं की तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये येतात, नवरे काय येत नाहीत. ते म्हणे त्यांनी जर तुमचं ऐकलं ना आमच्या हातातून गेले तर. म्हणजे चांगलं ज्ञान पुरुषांनी ऐकू नये इथपर्यंत करावं लागतं बरं का. संसार कोण करणार संसार.
म्हणून दाराचा व्यवहार जो असतो तो पुरुषांनी करायचा असतो आणि स्त्री एकदा दाराच्या बाहेर गेली ती सुरक्षित नसते. तिच्या जपण्यासाठी भारतीय संस्कृती आहे. ती सुरक्षित राहावी म्हणून ऋषीमुनींनी विचार केला आहे. घरात काही कमी कामं असतात का महाराज? मी माझ्या 2-3 डॉक्टर लोकांना सांगितले की तुम्ही डॉक्टरीन बायको करू नका, नाही तर दोघंही मिळून ढाब्यावर जाणार. जेवण कोण करणार घरामध्ये? दोघंही तुम्ही प्रॅक्टिस करताय, दोघंही हॉस्पिटल करतायत, पैसा येतो, अन्न येत नाही घरात. आणि स्त्रीनी बनवलेलं, नवऱ्यासाठी बनवलेलं अन्न स्वयंपाक आणि पुरुषासाठी बनवलेला, मुलासाठी बनवलेला स्वयंपाक, त्यातलं प्रेम वेगळं असतं. हॉटेलं इतकी मोठी मोठी उठले, तुम्ही जेवढे बसलेले पुरुष मंडळी आहेत वर्षभर खाऊ शकतात का हॉटेलमधलं? किती 5 स्टार मोठा असू द्या. घरचा स्वयंपाकात प्रेम आहे, आस्था आहे, टेक्निकनी बनवलेले आहेत की हे चांगलं लागावं म्हणून. आणि तिकडचं काय किती तेल टाकलेलं आहे, कसा तेल टाकलेलं आहे, काय काही संबंध नाही त्याचा. विठ्ठला विठ्ठला हा महत्वाचा भाग आहे. आणि मग विश्वास ठेवता येत नाही अशी जेव्हा घटना घडते तेव्हा भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या बुद्धीला, ते स्वतः स्त्री होतात बरं का ज्ञानोबराय, या अभंगाची विशेषता आहेत. खरं म्हणजे ते पुरुष आहेत पण त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबराय एकमेव संत असे की त्यांना काय म्हणतात? माऊली म्हणतात. आणि तो माऊली शब्द इतका कठीण झाला आहे, आता तुम्हाला काय सांगू. जे जे लोक संतांची नावं ठेवतात ना, तुकाराम महाराजांचं नाव ठेवतात, एकनाथ महाराजांचं, माऊलीचं नाव ठेवतात, खूप कठीण आहे. ते चांगले वागले तर ठीक, नाही तर आज तुकाराम कुठे? गुत्त्यावर आहे. उधारी कुणाची आता फार जास्त तुम्हाला सांगत नाही, त्या नावाचं पतन आहे ते. मग माऊली म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या साधकांना, संतांना जन्म देणारी आहे आध्यात्मिक, म्हणून ती माऊली आहेत. आणि तिने भावना ओळखलेली आहेत म्हणून ती आपल्या बुद्धीला मैत्रीण करते. आणि सांगत असताना खूप सुंदर सांगते. पहिल्या चरणात रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी, सुख झाले व साजणी, साजणी तो हा विठ्ठल बरमा, बरमा तो हा विठ्ठल बरमा. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरमा, तो हा विठ्ठल बरमा. हे रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी, सुख झाले व साजनी, साजनी सुख झाले व साजनी. हा रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. अभंग लक्षात आला असेल सगळ्यांच्या, खूप गोडा अभंग आहेत. कधीच पुरुष असं म्हणताना ऐकलं का रूप चांगलं आहे म्हणून? पुरुषामध्ये रूपाची किंमत स्त्रीला असते. कारण की पुरुष जेव्हा जन्माला येतो तो आईच्या उदरातून जन्माला येतो. आणि तो जर कर्तृत्ववान असेल, देखणा असेल, बुद्धिमान असेल, त्याने कितीही जरी आईला त्रास दिला तर ती पाहिल्या वेध लावी. म्हणून जेवढे अभंग आहेत त्या सगळ्यांचा सार स्त्रीच्या शब्दातून बाहेर आलेला आहे. कृष्णाला पाहत असताना तुम्ही काय पाहता? रामाला पाहत असताना काय पाहता? जेवढे संस्कृतमधले शास्त्र आहेत ना,
फक्त रूपाचं वर्णन करणार आहेत. रूपाचं वर्णन. भगवान रामचंद्र प्रभू कसे होते, दिसायला कसे होते. तुम्ही आता अनेक भजनं वगैरे ऐकले, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांचे सगळं आठवून घ्या. कृष्णाचं वर्णन करत असताना काय वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना उगवला खांब कर्दळीचा गाभा. किती देखणे होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं वर्णन आलेलं आहे. वैदिक घराण्यामध्ये आणि राजघराण्यामध्ये माऊलीचा जन्म आहे. बरं, माऊलींचे पंजोबा जे होते ते फार मोठे योद्धे होते आणि आपेगावचे राहणार होते. त्यावेळेस देवगिरी राजधानी होती आणि मी संभाजीनगरला कीर्तन करतोय. तुम्हाला लवकर समजेल की ते अंतर किती आहेत. देवगिरीचं राजकारणामध्ये पंजोबा होते आणि ते युद्धात मारले गेले, बीडच्या युद्धामध्ये. म्हणून त्यांच्या आजोबांनी ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण करायचं नाहीत, मारायचं नाहीत. म्हणून आपल्या मुलाला शिकवलं, विठ्ठलपंतांना शिकवलं आणि अजून पुढं शिकावं आणि मोठा व्हावा म्हणून ते काशीला निघाले होते. अशांच्या घरात ज्ञानोबारांचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा हे कीर्तनकार सांगतात ना, असं झालं नाही तसं झालं नाही, मला फार वाईट वाटतं बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचा फेज येतो, नाही असं नाही. 2-4 दिवस दुःखाचे असतात. याचा अर्थ त्या माणसाने जीवनात आनंदच घेतला नाही असा असतो का. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, 1-2 वर्ष तुमचे दुःखात गेले असतील ना. शिकत असताना गेले असतील, काहींचा बाप खराब आहेत, मार खाण्यात दिवस गेले असतील, काहींची सासू खराब आहेत. पण तो एक फेज म्हणतो आम्ही त्याला, एक जीवनाचा क्रम आहे तो. आणि तो पार पडल्यानंतर जो सूर्योदय होतो सुखाचा, तो फार छान असतो. आणि जे जे माणसं दुःखातून गेलेत तेच या जगातले कर्तृत्ववान आहेत, सुखातले माणसं नाही आहेत. पूर्ण जगामध्ये बघा तुम्ही, श्रीमंत माणसाच्या मुलाने क्रांतीच केली नाही. हे सकारात्मक बोलतोय. श्रीमंत माणसाच्या घाबरतात ते. तुम्ही दम देऊन बघा, संध्याकाळी तुमच्या घरात पिशव्या येतात नोटाच्या. कशाला पंगा घ्यायचा आपण. आणि असं जर म्हणलं असतं तर राष्ट्राची रक्षा होते का. म्हणून श्रीमंत माणसं आतून घाबरलेले असतात. आपली संपत्ती आहेत, आपल्याकडे काय आहेत, आपल्याला भांडणं नको. बुद्धिमान माणसं भांडणं नाही करत कधी. भांडणं भीमासारखी माणसं नाही लक्षात येतं. कारण की भांडणं करत असताना फार मेंदू वापरावा लागत नाही. दणका दिल्यानंतर मग विचार वकील करेल, पण दणका द्यायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. मग बुद्धिमान लोकात क्रांती होत नाही. क्रांतीसाठी आडमुठ माणसं लागतात, जंगली माणसं लागतात, ताकदवर माणसं लागतात. त्याच्यापेक्षा पुढं बोलतो, ध्येयानं वेडी झालेली माणसं लागतात. विठ्ठला विठ्ठला. अजून एक त्यात विषय जोडून सांगतो तुम्हाला. 1000 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं भारतावर, क्रांती झाली नाही. लक्षात आलं. क्रांती मोगलाई हरकत नाही. इंग्रज आले, माणसं शिकले, तयार झाले आणि मग 150 वर्षसुद्धा पारतंत्र्यात देश होता. आणि मग जे शिकले विदेशामध्ये, जेवढे क्रांतिकारीत ना हे विदेशात शिकून आलेले आहेत, तुम्ही अभ्यास करून बघा. ज्ञान क्रांती करायला लावतं, ज्ञान बंडखोर करायला लावतं. अज्ञानी माणसं घ्या धकून, घ्या सांभाळून. ज्ञान असं नाही, ज्ञान बंडखोरी करतं. जेवढे शिकलेले माणसं आहेत पहा, आता त्यांची नावं मी कीर्तनात घेत नाही, पण आठवा, सगळे विदेशात शिकून आलेले आहेत. स्वातंत्र्याचा त्यांना अर्थ कळालेला आहे. आणि मग त्यांनी भारतात येऊन स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणून गुणगान गायला आणि तुम्ही पाठीमागं उभा राहिले. पारतंत्र्यच कळत नव्हतं कोणाला. ज्ञान बंडखोरी करायला लावतं. शिकणे येते. 1000 वर्ष गुलामगिरीमध्ये भारत होता, नंतर इंग्रजांच्या काळात गुलामगिरीमध्ये होता. गुलामगिरीची सवय लागल्यामुळं आत्तासुद्धा लोकशाहीचा अर्थ कळत नाही. जे दिलेलं स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग करता यावा याला सुद्धा अक्कल लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ध्येयानं वेडी होणारी माणसं वेगळी आहेत आणि पैशासाठी वेगळी झालेली माणसं वेगळी आहेत. आता तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना, सगळे कोणते पिक्चर पाहतात माहिती आहे का. मुलीसाठी वेड्या झालेला जो हिरो आहे त्याचेच पिक्चर पाहता तुम्ही. कुणाचे पिक्चर पाहता. आणि घरात ते घडलं नाही पाहिजेत.
आणि पिक्चर तुम्हाला तेच आवडतात जिथं हिरो आपले हिरोईनसाठी आयुष्य देतो, जान देतो, भांडणं करतो, कुळाबरोबर बापाबरोबर बंड खरी करतो, त्याचे तुम्ही पिक्चर हिट करता. खरं आहे खोटं आहे? बाप नको म्हणतो लग्न करायला, हिरो पाठीमागं लागतो, बंडखोरी करतो, आणि तीच बंडखोरी जर तुमच्या घरात झाली तर किती वाईट वाटतं तुम्हाला. म्हणून पुरस्कार करताना सुद्धा विचार करा की आपण चांगलं म्हणतो कुणाला. ज्याला चांगलं समजतो पिक्चरला ते आपल्यात घरात होता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. कळत नाही आपल्याला या गोष्टी. म्हणून संत संग देई सदा. चांगल्या लोकांच्या संपर्कात आपली मुलं आली पाहिजेत, चांगल्या संस्कारामध्ये मुलं राहिली पाहिजेत. आमच्या गडावर 200 मुलं आहेत महाराज. उद्या नोकरी लागो नाही तर लागो, दारू तर पिणार नाहीत, बापाला तर मारणार नाहीत, घराच्या बाहेर तर काढणार नाहीत. याला संस्कार म्हणतात, याला संगती म्हणतात. आणि ही संगती श्रीमंतामध्ये जी असते ते लपून असते, घाबरलेलं असतं अंतःकरण. पैसा आहे, प्रॉपर्टी, सत्ताधारी माणसाला दम देऊन बघा बरं तुम्ही, लगेच कॉम्प्रोमाइज करतात. काय पाहिजे ते तुम्हाला घ्या पण ग बस. बंड मोडण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्याकडे आहे ते घाबरलेले आहेत. म्हणून त्यांच्या बाबतीतलं अंतःकरण मिळते, अंतःकरण मोकळंच करत नाहीत. म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मोकळेपणा वाटत नाहीत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितले बरं का. पुण्यवान कोणाला म्हणावं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याला पाहिल्यानंतर समाधान वाटतं त्याला पुण्यपुरुष म्हणावं. आणि तोच अभंग आहे. रूप पाहता म्हणजे कोणतं रूप पाहताना, पुण्यवानाचं रूप पाहत असताना, देवाचं रूप पाहत असताना. मग आणि स्त्रियांना जास्त माहिती आहेत. ज्याचा चेहरा चांगला आहे त्याचं अंतःकरण चांगलं आहे. जे बुद्धिमान माणसं आहेत ना, चेहऱ्यावरून कळतात की याच्या मनात काय चाललेले आहेत. काय डोळ्यातून मनामध्ये प्रवेश करता येतो. आणि जो मनाचा मोकळा आहे ना त्याचाच चेहऱ्यावर आनंद असतो, इतरांच्या चेहऱ्यावर नाही. म्हणून भगवंताचं कृष्णाचं रूप पाहिल्यानंतर, रूप पाहता काही लागत नाही बरं. तुम्ही आता हे शहर आहे तुम्हाला माहिती आहेत, मुलींना आहे ना फक्त रूप लागतं. कन्या वर येते ना, तो किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती गाड्या आहेत वगैरे काही लागत नाही. मुलीला जर म्हटलं ना तो गरीब आहे पण दिसायला चांगला आहे, ती मुलगी श्रीमंताच्या घरातून पळून जाते. आळंदीमध्ये मी धर्मशाळा बांधत असताना बघितलं का मोठ्या घराण्यातली बाई गौंडीचं काम करत होती. ते मलाही माहीत नव्हतं बाई होती. आता आळंदी आहेत नाही कळालं. ज्यांना कुठं स्थान नाही ते कुठे येतात, माऊली आहे ना, सगळ्याला पदरात घेते. मग नंतर मला त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की मोठ्या घराण्यातली असं तसं. मग मी तिला विचारलं की भाऊ एवढ्या मोठ्या घराण्यातली तुझ्या हाताखाली 4-5 नोकर, तू आता गौंडी काम करते. म्हणे महाराज इथं आम्हाला समाधान मिळतं. विठ्ठला विठ्ठला. खोलवर विचार करा या गोष्टीचा. मन रमणं वेगळं आणि भौतिक श्रीमंती असणं वेगळं. भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते वेगळं, ते आकर्षण वेगळं. जिथं समाधान आहेत, मानसिक समाधान आहे. श्रीमंत आहे पण बरोबर घेऊन जाऊन वाटत नाही, ते लय अवघड गोष्ट आहेत महाराज. त्याच्या पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहेत. जेवणाचं ताट आहेत ना त्याची ॲडव्हर्टाईज बघा तुम्ही. जेवणसुद्धा बाई हुशार असली ना तर देखणं जेवण मांडते. ताट स्वच्छ असतं, त्याच्यात पदार्थ सजवलेले असतात, पाहिल्यानंतर तोंडाला पाणी आलं पाहिजे, त्याला रूप म्हणतात. जेवण खाणं हा भाग वेगळा आहे. डोळ्याने सुद्धा जेवण केलं पाहिजे ही अक्कल फार कमी लोकांना आहेत. डोळे सुद्धा जेवतात, ते जे रूप आहेत. म्हणून तुम्ही बघा काय काय पिक्चर पहा तुम्ही, भाताची मूद आहे, त्याच्यावर वरण आहे, त्याच्यावर तूप आहे, आणि ते पाहिले की माणसाला भूक नसली तरी खायला जातो. कशाचं काम आहे ते? रूप पाहता विठ्ठला विठ्ठला. इच्छा नसताना इच्छा होते. महाभारतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आहे. सूर्यपुत्र आहे ना कर्ण, त्याला काही बंधन आहे का कुणाचा पुत्र असा? सूर्यपुत्र आहे, दिसायला देखणं आहे, आणि राजकुमार आहे दुर्योधन, राजा युवराज आहेत. मान सत्ता पैसा दुर्योधनाकडे आणि रूप कर्णाकडे.
मग कर्ण, आता कर्ण जर आला तर दुर्योधनाचं इम्प्रेशन पडत नव्हतं. हे मी महाभारतातलं सांगतोय बरं का. याला टेन्शन यायचं की मी युवराज आहेत, सत्ताधारी, लोक माझ्याकडे पाहत नाही, कर्णाकडे पाहतात. मग आता राजकारणी माणूस तो, त्यांनी लगेच कर्णाला बसायला पालखी आणली. कुठेही गेला, कर्णा मी पाय चालेल, माझा मित्र आहेस तू, तुझ्यासाठी पालखी. झाकलेली पालखी बरं का. राजकारण कळालं का तुम्हाला? लोकांनी कर्णाकडे पाहू नये. आमच्या गुरुजीची उंची थोडी कमी होती आणि त्यांचा एक दुसरा शिष्य होता, त्याची उंची जास्त होती, पंजाबी होता, धड धाकड होता. रस्त्याच्या उद्घाटनाला जेव्हा स्वामीजी गेले, याला घेऊन गेले. आता ते जे नवीन लोक होते त्यांना माहीत नाही स्वामीजींची उंची कमी, हात दिसायला देखणं, ते त्रिपुंड वगैरे लावलेलं, ते सगळ्या लोकांना वाटलं हाच महाराज आहे. सगळे हार त्याच्या गळ्यात घातले. स्वामीजी बाजूला उभे राहिले. रूप पाहता कशावरून कल्पना केली? एवढा मोठा राजा दुर्योधन, पण कर्णाच्या देखणेपणापुढं काही चालत नव्हतं. मग झाकून ठेवायचं त्याला. माझा मुद्दा वेगळा आहे महाराज. 5 पती असताना देखील कर्ण द्रौपदीला आवडावा, याला रूपाची ताकद म्हणतात. विठाला विठाला. हे झालं कातड्याचं रूप. हे झालं माऊलीचं आणि कृष्णाचं काय वर्णन करावं. इतकं सुंदर सुंदर श्लोक आहेत महाराज, आपला वेळ त्याच्यामध्ये जाईल. आणि एक लक्षात ठेवा, पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. ज्ञानोबारांचाच अभंग आहे बरं का. पाहिलिया वेध लावी, ते रूप आहे, वेध लावतं, अंतकरणामध्ये येऊन बसतं, याला परमार्थ म्हणतात. रूप येवोनी डोळा बैसलेव. आणि ते एकदा हृदयामध्ये बसलं ना, तर ते रूप इतकं चांगलं रूप आहे, सुख झाले हो. आता जेवढ्या स्त्री बसलेल्या आहेत, एकदम साधं उदाहरण सांगतो. 2री 3रीला मुलगा आहे, शाळेमध्ये गेला, आणि जर 2 तास शाळेमध्ये गेला, ही शाळेतून आणायला गेली, लवकर जर पोरगा आला नाही, त्या आईचे डोळे बघायला पाहिजेत. रूप पाहताचा अभंग सांगतोय. मुलगा जर उशीर झाला यायला आतून, त्या आईचे डोळे कावरे बावरे होतात, आणि तो दिसला की डोळे स्थिर होतात. विठाला विठाला. दुसऱ्या चरणात सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, शब्द फार महत्त्वाचा आहे. बरवा, तो हा विठ्ठल. बरवा शब्द खूप अवघड आहे बरं का मराठीतला. तुम्ही चांगला शब्द वापरता, सुंदर शब्द वापरता. बरवा शब्द साहित्यिक वापरतात. ज्याच्यामध्ये दुःखच नाही त्याचं नाव आहे बरवा. बरवा ओ हरी दुःखच नाही त्याला बरवा म्हणतात. विठ्ठलामध्ये दुःख नाही. माधव विठ्ठल एकच नाव, आई दोन्ही नावाने बोलत असते, त्याला बरवा म्हणतात. ज्याच्यामध्ये दुःखच नाही, काही केलं तरी दुःख नाही, तो बरवा. फक्त पाहिलं पोराला की डोळे शांत होतात. तो देत नाही काही. मराठी समजून घ्या. मुलगा काही देत नाही, पण दिसला की अंतःकरणाला गारवा लागतो, त्याला म्हणतात बरवा. भगवंताला पाहिलं ना
की ज्याचं हृदय प्रेमाने ओथंबलेलं आहे ते शांत होतं. कुठल्याही संतांनी काहीही आजपर्यंत मागितलेलं नाही. संत इतके श्रीमंत आहेत महाराज, काय सांगायचं तुम्हाला, एक एक वर्णन करावं. अनुभवामृतामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी आपल्या ग्रंथाला श्रीमंत म्हटलेले आहेत. श्रीमंत अनुभवामृतामध्ये. माझा अनुभवामृत एवढा श्रीमंत आहे, गरीब लोकांनी येऊन अभ्यास करावा आणि त्यांनी श्रीमंत व्हावं, एवढी श्रीमंती अनुभवामृतामध्ये. त्याचे कर्ते आहेत ज्ञानोबराय. ग्रंथ एवढा देखणा आणि श्रीमंत आहेत, त्याचे कर्ते आहेत ते किती असतील मोठे. म्हणून भरलेलं जे अंतःकरण आहेत, ओथंबलेलं जे अंतःकरण आहेत, ते एकदा पाहिलं ना मागतच नाही काही, आणि मागितलं ना त्याला माणूसच म्हणू नये. दंडकारण्य बरं का, आपण ज्या एरियामध्ये राहतो याला दंडकारण्य म्हणतात. जाऊ दे ना एखादं, जाऊ दे, पाठवा. विठाला विठाला. मध्यंतरी नरभक्षी माणसं होते. आदिवासी लोक आहेत ना, आता सुद्धा माणसं मारतात. जर तुम्ही काही एरिया पाहिला, अजूनही माणसाला प्रवेश नाही आहे तिथे. आपल्यामध्ये खंड आहे हा भारताच्या अंतर्गत. तिथं एकच जमात राहते, दुसऱ्या माणसाला येऊच देत नाहीत ते. माणसं मारतात ते. बराच प्रयत्न केला त्या माणसाला माणसात आणण्याचा, पण त्या माणसाने माणसं येऊच दिले नाहीत की तुम्ही नकोच. आता त्या एरियातून हे तिघजण चालले होते. भगवान श्री रामचंद्र प्रभू, मध्यंतरी सीता आणि पाठीमागं लक्ष्मण. आता जाताना दिवसभर त्यांना पाणी मिळालं नाही. लोक यायचे, पायचे जायचे, पायचे यायचे जायचे. मग संध्याकाळी अत्री ऋषींच्या आश्रमात गेले ते. तेव्हा जाऊन त्यांना काही पाणी, जलपान, थोडंसं खायला मिळालं. आणि त्यांनी बोलता बोलता अत्री ऋषींना सांगितलं की महाराज, सकाळपासून आम्ही फिरतोय, जंगलातून येतोय, पण ना आम्हाला कोणी पाणी विचारलं, ना काही फळं विचारले, ना थांबासा म्हटले. लोक यायचे, बघायचे जायचे, बघायचे जायचे. अत्री ऋषी म्हटले, महाराज तुमच्या रूपाचा एवढा प्रभाव होता, ते तुम्ही जिवंत आले हे तुमचं नशीब आहे. कारण की जे येत होते ते नरभक्षी होते, आदिवासी होते. ते तुम्ही जेव्हा येत होते तुम्हाला पाहिलं की त्यांना असं वाटायचं की हे देखणा माणूस याला मारू नये, चांगला माणूस याला मारू नये, हे पाहून निघून जायचे. हेच उपकार आहेत. विठाला विठाला. आणि कधी कधी हे उपकार समजत नाहीत बरं का. आळंदीमध्ये धर्मशाळेचं उद्घाटन होतं. एक आमदार आले आणि मला विचारलं की धर्मशाळा बांधताना तुम्हाला काही त्रास झाला का. म्हटलं नाही. मग इथल्या आमदारांनी काही तुम्हाला मदत केली का. मराठी नीट समजून घ्या बरं का. इथल्या आमदारांनी तुम्हाला काही मदत केली का. म्हटलं नाही. पण असं कसं काय तुम्ही म्हणता त्रास झाला नाही तुम्हाला. म्हटलं नाही झाला त्रास. मग मदत केली नाही का तुम्हाला. म्हणजे नाही. ते म्हणे तुम्हाला त्रास न होणं हीच मदत आहे ना, तर ते कधीही काम अडवू शकले असते. नाही कळालं. एखादा नगरसेवक असेल तर काम अडत नाही. आणि जर वाटलं एखाद्याला की याचं काम अडवावं, कोणी काडी लावली हे सुद्धा कळत नाही, पुढं तुम्ही सॉल्व करायला त्याच्याकडे जा. असं तुम्ही आहेत का. मग आम्हाला नाही विचारता काम कसं काय सुरू केलं. शब्द लक्षात ठेवा. हा प्रभाव पुण्याचा आहे, तेजाचा प्रभाव आहे. बरवे पण तेव्हाच येतं जेव्हा तुमचं अंतःकरण निष्पाप असतं. विठाला विठाला. निष्पाप अंतःकरण असतं. आणि माझ्या समोर तुम्ही एवढे लोक बसलेले आहात, तुम्हाला सुद्धा वाटत असेल चांगले माणसं जीवनात यावेत, बसावेत, भेटावेत, मित्र व्हावेत. पण एक सांगतो तुम्हाला, चांगली माणसं दिसत नाहीत हो. तुकोबाराचा अभंग फार सुंदर आहेत. कोण पुण्य यांचा होईन, कोण पुण्य शब्द, काय पुण्य घेऊन जन्माला यावं की हे संत भेटावेत. याचाच अनुवाद तिसऱ्या अभंगामध्ये आहे. तिसऱ्या सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी,
सुकृताची जोडी. बहुत सुकृत शब्दाचा अर्थ चांगलं कर्म. सुकृत जे करतो ते चांगलं कर्म, कोणाला त्रास न देणं, आपल्या मर्यादेत वागणं, आपल्या विधीपूर्वक वागण्याला सुकृत म्हणतात. आणि थोडं सुकृत नाही लागत चांगल्या माणसाला, बहुत सुकृताची जोडी. चांगली माणसं जीवनात भेटावी याला खूप मोठं पुण्य लागतं. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, नको असणाऱ्या माणसाच्या गदारोळात तुम्ही राहता. शेजारी त्रास देतात, बाहेरचे त्रास देतात. आणि आता भारताची तर परंपरा अशी विचित्र, कशाने त्रास होईल सांगता येत नाही महाराज. कितीही चांगला वागा, जातीवादाने त्रास होतो, धर्माने त्रास होतो, राजकारणाने त्रास होतो, रस्त्यावर जात असेल तर बंद होतो, कोण दगडं फेकल काही सांगता येणार, सुरक्षितच नाहीत. सगळा भारत राम भरोसे, काही सांगता येत नाहीत. म्हणून चांगलं गाव, चांगली लोक एकत्रित यावेत, याला खूप भाग्य लागतं महाराज. जगामध्ये काही पुस्तकं प्रसिद्ध आहे, काही एरिया प्रसिद्ध आहेत. जापानमध्ये एक एरिया आहे, 100 वर्षाच्या खाली माणसंच मरत नाहीत. मग त्या पुस्तकातलं आणि त्या भागातलं रहस्य मी मागच्या वर्षी गेलो होतो, तिथं पाहिलं. माणसं आहे ना, अशी देव माणसं आहेत महाराज. विनम्रतेनं बोलणं, पाप मनामध्ये नसणं, 100 वर्ष निरोगी जीवन जगतात. आणि माणसं एकत्रित राहतात. न भावकी आहे, न प्रगती आहे, न विरोध आहे, काही नाहीत. आपण माणसं आहोत, आपल्याला 100 वर्ष जगायचे आहेत, याच्या अतिरिक्त दुसरं ध्येयच नाहीत. अशी माणसं मिळण्यासाठी बहुत सुकृताची जोडी. कळलं का? बँक बॅलन्स. तुम्ही चांगलं कर्म करताय, लगेच खर्च करतायत. अन्नदान दिलं, पंगत दिली, लगेच नवस पूर्ण, ते संपलं पुण्य. जोडी शब्दाचा अर्थ आहे बँक बॅलन्स. पुण्य जमा करा, खर्च नका करू. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खर्च करू नका. आणि मोठ्या गोष्टीसाठी पुण्य लागतं. तुम्ही बंगला घ्यायचा असेल, पैसा लागतो त्याला. जमीन घ्यायची असेल, मोठी जमीन, पैसा लागतो. तो जोडलेला पैसा लागतो. म्हणून बहुत सुकृताची एक सुकृत जोडी, बँक बॅलन्स, पुण्याचं बँक बॅलन्स. म्हणून विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर समाधान कधी होतं? ज्याच्या जीवनात सुकृत आहे त्याला ते विठ्ठलाचं रूप पाहायला मिळतं. आपण पंढरपूरला जाऊन मूर्ती पाहतो का रूप पाहतो? रोजचा अभंग तुम्ही ऐकलेले 7 दिवस, सुंदर ते मूर्ती सुंदर म्हटले का या अभंगात? सुंदर ते. कधी आयुष्यात ध्यान लावलंय का तुम्ही विठ्ठलाचं? तर मग कसं ध्यान सुंदर दिसणार ते? तुम्ही गेले की ती मूर्ती पाहताय, ध्यान नाही पाहत. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठलात आवड निर्माण व्हावी. एक तुम्हाला अजून पुढचा टप्पा सांगतो. चांगले माणसं कळावे आणि ते भेटण्याची आवड व्हावी, याला पुण्य लागतं महाराज. चांगली माणसं कळतच नाहीत. ज्ञानोबाला त्रास झाला, तुकोबाला झाला, भगवान बाबाला झाला, त्याच्यापेक्षा जास्त त्रास शिवाजी महाराजांना झाला. आणि शिवाजी महाराजांना त्रास जवळच्या लोकांनी दिला. बाहेरचे लोक थोडीच गद्दारी करतात. जवळचा माणूस कधी काटा काढेल काही सांगता येणार? खूप अवघड गोष्ट आहे ते कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. म्हणून ही आणि नंतर मग यांची पुण्यतिथी आणि जयंती होते. हयात असताना त्रास होतो. तुकोबाराला लिखाणाला स्वातंत्र्य नव्हतं, गाथा बुडवलाय. एवढे सुंदर सुंदर अभंग तुकोबाराने लिहिले. सुंदर ते ध्यान, समचरण दृष्टी, श्री आनंदा, एवढे अभंगसुद्धा बुडवावेत. किती म्हणजे तुकोबाराय न कळावेत. काय कारण? त्याचं सुकृत नाही, पुण्य नाहीत. कीर्तन कळायला सुद्धा पुण्य लागतं. मी मागाशी सांगितलं तुम्हाला, असे पिक्चर पाहतात जे आपल्या घरात त्या घटना घडू नये म्हणून तुम्ही सावध आहात. आणि त्याच घटना पाहायला तुम्ही पिक्चर हॉलमध्ये जाता. आणि जर एखादा आर्ट पिक्चर लागला, कलात्मक पिक्चर लागला, ते पिक्चर चालतच नाहीत. का? ठीक आहे, नैतिकता दाखवलेली, गुंडगर्दी दाखवली, मारामारी दाखवली. हे लहान लहान पोरांचं दुर्भाग्य आहे महाराज. मैदानी खेळ बंद झालेत आणि मोबाईलवर मारामारीचे खेळ खेळत आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये लहानपणीपासून हिंसा जन्माला घालताय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय पेरताय तुमच्या मुलामध्ये? ज्ञानेश्वरी पेरली, गाथा पेरला, काय संस्कार दिले? बाईला काम करायचं असतं, ते पोरगा ऐकत नसतं, मोबाईल देते, ते गेम करत बसतं. आणि गेम मारामारीचे आहेत. आणि ते मारामारी जर त्या मुलाच्या डोक्यात बसली तर आईबापाला मारणार नाही का ते?
गल्लीबोळात शिकवलं काय त्याला तुम्ही? त्याच्या कच्च्या मेंदूमध्ये दुश्मन बसवलेत तुम्ही, वाईट तुम्ही किती प्रयत्न करा त्याच्या मेंदूतून जातच नाही. म्हणून चांगल्या घरात जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं आणि चांगलं ठिकाणी चांगली माणसं कळावीत, घरात आलेली माणसं कळावी याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं. बहुत एवढं वाक्य लक्षात ठेवा, सुकृताची जोडी. दारूच्या गुत्थ्यावर जायचं आणि संतांनी भेटावं असं इच्छा करायची, मूर्खपणाचं लक्षण आहे. दिवसभर लोकांचे मुंडके तोडायचे आणि हे नामदेव महाराजांचा अभंग आहेत. हरिदासाच्या चरणी लोळे लोटांगण संत आले की, आणि केशी धरोनी कापी गळे. 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. केशी धरोनी केसांनी गळा कापता तो, आणि संत आले की लोटांगण. बहुत सुकृताची. जर तुम्हाला समाधान पाहिजे असलं ना, सुकृताचं बँक बॅलन्स पाहिजे, जोड पाहिजेत, मग तुम्हाला प्रेम निर्माण होतं. मला बरेच लोक विचारतात, मला ज्ञानेश्वरी कळत नाही. म्हणलं कळावी असं काय केलंय तुम्ही? नाही कळत नाही. तू कोण आहेस? कशामुळे तुला कळायला पाहिजे? काय समजतात स्वतःला? लोक फार व्यवहारित. माझं ते वन विभागाचं एक काम चालू आहे आणि एकाला पुण्यामध्ये उद्घाटन करायचं होतं माझ्या हातून, आणि त्यात मला ते सगळं टेक्निकली माहिती आहेत. मग त्याने ते वन विभागाच्या अधिकाऱ्याला गोड बोलला. आता आमचं गडाचं काम आहे वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे. मग त्याला वाटलं यांच्यामार्फत तारीख घ्यायची. फार हुशार लोक, कुठून वशिला लावतील, कसे शोधतील, कुणाचं ऐकतात, कोण आहेत, काय बराबर. आणि तो त्या वन अधिकाऱ्याला घेऊन माझ्याकडे आला आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज पुण्याला उद्घाटन आहे, तुम्ही यावं असं वाटतं याला. त्या माणसाकडे सगळं निरीक्षण करून पाहिलं. म्हटलं काय आहे तुझं? ते म्हणे एक 20-25 कोटीची बिल्डिंग आहेत, हॉस्पिटल आहेत, आमकं वगैरे वगैरे सांगितलं. तुमच्या हातात उद्घाटन ठेवायचं आहे. म्हटलं 21 वर्षामध्ये भगवानगडासाठी असं काय केलं की त्या महंताने तुझ्यासाठी 400 किलोमीटर प्रवास करावा? मराठी कळली का? जाणं 200 किलोमीटर पुणे, येणं 200. असं काय केलं 21 वर्षामध्ये की भगवानगडाचा महंत तुझ्या घरी यावा? असं काय केलं? बहुत सुकृताची. त्याच्यावर बोलतोय काय केलं? तू गपच बसला तो. आणि त्या वन विभागाला सांगितलं, हे तुमचे कामं नाहीत महाराज असले, हे धंदेवाईक लोक आहेत, यांना घेऊन येत जाऊ नका माझ्याकडे. तुमचं काही काम असलं तर सांगा. काहीही न करता पुण्याचं फळ आपल्याला मिळावं असं समजणं गाढवपण आहे. काहीही न करता एक सेव घ्या. आता हल्ली तर त्या महादेवाला एवढा त्रास आहे महाराज, कुणाचं ऐकलंय काय ऐकलंय मला नाही माहिती. कधी त्याला शिवरात्रीशिवाय पाणी आणि फुलं मिळाले नाहीत. रोज बिचारा आंघोळ करतो तो. बरं मला सांगा, एवढं महादेवाला सगळं वाहिलं, कुणाचं कल्याण झालंय का? तुम्ही काही देवाला मूर्ख समजता का? बेलपत्र दिलं, पाणी वाहिलं की महादेव प्रसन्न व्हायला, एवढं वेड आहेत का देव? आणि एवढा सनातन धर्म वेडा आहे का? बहुत सुकृताची. चांगलं कर्म करा, मंदिरात जाऊ नका, मंदिरातला देव घरी येतो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो नारायण सुखे येतो तुकोबरायचं वाक्य आहे. नलगती सायास वनांतरा जावे. घर सोडून वनांतराला जायची गरज. सुखे येतो घरा येतो. सुकृताची जोड पाहिजे. घरात चांगलं वागा, कोणाचं वाईट करू नका, कोणाला जळू नका, कोणाच्या संपत्तीवर जळू नका. जळून जळून तुमचं अंतःकरण काळं पडून जाईल आणि चेहरा पाहिला की पुन्हा चप्पल काढावी वाटेल. बहुत सुकृताची. रोज सत्कर्म करा. आणि सत्कर्म शब्दाचा अर्थ कोणाविषयी वाईट विचार न करणं. सत्कर्म म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. रोज यज्ञ करा, याग करा, पंक्ती द्या, याला सत्कर्म नाही म्हणत. हे फार सुंदर बरं का.
ज्ञानोबांचे फार अभंग गोड आहेत. सत्कर्म किंवा हे काय, तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित आपुली आपण करा, याला सत्कर्म म्हणतात. कोणावर जळू नका, कोणावर बोलू नका, त्याला सत्कर्म म्हणतात. आणि ते सत्कर्माची जोड म्हणजे जोडी नाही बरं का, बॅलन्स वाढलं तुमचं की या जगातलं जे सुख आहेत त्याचा आधार असणारा पांडुरंग परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे